अमरावती शहर पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमुळे हादरून गेलाय। कर्तव्य बजावून घरी परतणाऱ्या अधिकाऱ्याची हत्या करून अपघाताचा बनाव करण्यात आला। मात्र पोलिसांनी आरोपींचा हा डाव उधळून लावत बेड्या ठोकल्या। का आणि कुणी केली अधिकाऱ्याची हत्या, पोलिसांनी कशी केली गुन्ह्याची उकल, पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दुल कलाम यांच्या हत्येमुळे अमरावती शहर हादरलंय। ते घरी परतत असताना त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। हल्लेखोरांनी केलेला अपघाताचा बनाव उघड झाला नसता तर या हत्येचा गुन्हा कधीच उघड झाला नसता। अब्दुल कलाम कर्तव्यावरून घरी परतत होते। एका टोळक्यानं कारमधून त्यांचा पाठलाग केला। टोळक्यानं कलाम यांच्या बाईकला कारची धडक दिली। टोळक्यानं धारदार शस्त्रानं कलाम यांची हत्या केली। गुन्हा लपवण्यासाठी अपघाताचा बनाव केला। पोलीस म्हटलं की गुन्हेगारांचा आमना सामना होणारच, त्यामुळे कर्तव्य बजावताना वर्दीतील पोलीस जीवावर उदार होतोच। मात्र कलाम यांची हत्या कर्तव्यावर असताना किंवा सामना झालेल्या गुंडांकडून झालेली नाही। एक 4 व्हीलर त्यांना धडक दिली आणि त्यातून काही इस्मानी त्यांना चाकूने स्टॅब केलेला आहे। गंभीररित्या ते जखमी झाले होते। त्यानंतर ते मयत झाले। मयत झाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनेची संपूर्ण माहिती घेतली। माहिती घेतल्यानंतर त्या 2-3 लोकांची नावं निष्पन्न झालेली आहेत। त्यातील 2 लोक अटक आहेत। एक त्यातील आरोपी जो आहे तो जखमी आहे, तो हॉस्पिटलमध्ये सध्या त्याची ट्रीटमेंट सुरू आहे। ह्या घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की जे मयत कलाम आहे त्यांचा जो भाऊ होता, त्याच्या भावाचे काही इसमाबरोबर पैशाची देवाणघेवाण झाली होती। त्यावरून गेल्या आठवड्यामध्ये त्यांचे वाद झाले आणि त्या वादातून ही घटना घडली अशी प्रथम माहिती आपल्याला मिळत आहे। भावाच्या आर्थिक वादात मध्यस्थी करणं अब्दुल कलाम यांच्या जीवावर बेतलंय। काल एक सहाय्यक पोलीस अधिकारी यांची हत्या झाली। ही पोलीस खात्यासाठी आणि अमरावती शहरासाठी सुद्धा एक अतिशय निंदनीय आहे, शोकांतिक आहे की जर आज पोलीस अधिकाऱ्यांची घटना होते, हत्या होते आणि जर आज पोलीस अधिकारी जर आज सुरक्षित नाही तर सर्वसाधारण व्यक्ती काय सुरक्षित राहणार आहे? कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दिवस रात्र पहारा देणाऱ्या पोलिसांची हत्या करताना जर गुन्हेगार पुढचा मागचा विचार करत नसतील तर सर्वसामान्यांचं काय, असा सवाल आता नागरिकांना पडलाय। अमरावतीहून छगन जाधव सह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।